अनिरुद्ध उर्फ बाप्पू भोसले, आपण जो हा विजय प्राप्त केलाय, ज्या वेळेला तुम्ही सांगितलं की दादांचा आणि पप्पांचा आशीर्वाद आहे, त्याचप्रमाणे तुम्ही सांगितलं की माधुरीताई मिसाळ यांनी विश्वास ठेवून जो तिकीट दिलंय आणि त्या याला आम्ही पात्र ठरलो, त्याविषयी आपला हा जो गुलालाचा विजय आहे, याविषयी पुणे डिजिटल मीडियाला आपण काय सांगू इच्छिता? हा विजय म्हणजे जसं आता महेशरावांनी सांगितलं तसंच माधुरीताईंनी आणि बाबा शेठनी बरेचशी कामं इथे या प्रभागामध्ये केलेली आहेत. त्याच्यामुळे आम्हाला जिथे जाईल तिथं बरेचसे नागरिकांची मदत होत होती, भेट होत होती आणि ते लोक सांगत होते की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहोत. आणि शेवट पप्पा आणि काका ह्यांच्यावर प्रेम करणारे सगळे लोक आज ते दोघं जण नसताना खंबीरपणे माझ्या मागे उभा राहिले. त्याच्यामुळे मला इलेक्शन एकदम सहजपणे सोपी गेली आणि माझ्यावरती प्रेम करणारे मित्रपरिवार, माझे सगळे भाऊ, सगळ्याच घरातल्या परिवारांनी सगळ्यांनीच अहोरात्र मेहनत घेऊन त्या 12 दिवसामध्ये 2-2 तास फक्त ते लोकांनी आराम केले, झोपले. त्या सगळा विजय त्यांच्यामुळे शक्य झाला. महाकालचा काय आशीर्वाद लाभला आपल्याला? महाकालचा आशीर्वाद म्हणजे महाकालमुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. महाकालमुळेच तिकीट सुद्धा मिळालं, महाकालमुळेच त्याच्याच आशीर्वादाने निवडून पण आलो. आणि आता 4 जणांनाही आम्ही जे शब्द दिलेले आहेत ते पण महेशराव आपल्याला पूर्ण करावे लागतील. काशीला आणि अयोध्येला न्यायचे, घेऊन जायचे. आपण पुणे डिजिटल मीडियाने जो एक्झिट पोल दिला होता 3 आकडीत, आता मी पुन्हा खाली सिटीमध्ये चाललो सर्वेचा पूर्ण, रात्री मी 12 वाजता आलो आणि एक्झिट पोल माझा दिलेला आहे, तो सर्वांनी पहा. पुणे डिजिटल मीडिया येत सबस्क्राईब करून. त्याविषयी आपलं काय मत आहे? पुणे डिजिटल मीडिया हे एकदम चांगल्या पद्धतीत काम करते. मुळात ते आपल्या इथं स्थानिक असल्यामुळे त्यांना इथलं स्थानिक राजकारण सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीत माहिती आहेत आणि लहानाचे मोठे सगळेच उमेदवार तुमच्या समोर झाले असल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कुणाचे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, कुणाचे निगेटिव्ह पॉईंट आहेत आणि तुमचं लक्ष बारीक आहे. तुम्हाला मदत देणारे तुमचे घरातली टीम असेल, तुमचा मुलगा असेल, हे सगळेच लोक असल्यामुळे सगळे शार्प आहेत. चांगल्या पद्धतीत तुम्ही सर्वे करताय आणि भविष्यात नक्कीच खूप मोठ्या पद्धतीत तुमचं कामकाज राहील. तुम्हाला गेले तर आपलं जय श्रीरामाचं काय घोषणा होणार का? होणार ना. जय श्रीराम, जय